नेते अंबादास दानवे बोलतायत, थेट जाऊयात. घाबरत नाही मी, परंतु एक धमक्या मला दिल्या एवढं सत्य आहे. बरं, मग मी म्हटलं कुठे नादी लागतं म्हणून मी फोन बंद केला. पुन्हा आला, पुन्हा बोललो, पुन्हा कट केला, पुन्हा आलं. पण मग मी थोडंसं हुशारी करून नुसतं ऐकत राहिलो, बोलत नाही राहिलो. मग सोडून दिलं. मग 2-3दा पुन्हा मिस कॉल आले, मी झोपलो. मग दुसऱ्या दिवशी मला असं वाटलं की कारण ह्या रोज अशा पद्धतीनं धमक्यात एकदा तक्रार मी माझ्या याला घाबरत नाही, मी तेवढा सक्षम आहे. पण मी बाहेर असतो, प्रवासाला असतो, दौरे असतात पक्षाचे, इकडे तिकडे फिरणं असतं. म्हणून मला थोडंसं वाटलं की पोलिसात तक्रार करावी. म्हणून मी रीतसर तक्रार माननीय पोलीस आयुक्त साहेबांकडे आणि संबंधित पोलीस स्टेशनला केलेली आहे. पोलीस काय दखल घेतात आता तो त्यांचा विषय. माझ्याकडून मी ही तक्रार निश्चित केलेली. कारण काय, कशाबद्दल धमकी आहे? नाही, पंचायत समितीचं काय निवडणुकीचं कारण आहे? आता निवडणुका तर मी अनेक बघितलेल्या आहे ना. निवडणुका मला चांगला आठवतो 1996-97 पासूनच्या सगळ्या निवडणुका. महापालिका झाल्या असतील 4-5, जिल्हा परिषदा झाल्या असतील 4-5, विधानसभा झाल्या, लोकसभा झाल्या, स्थानिक स्वराज्य झाले. या सगळ्या निवडणुकीत माझा एक संघटना म्हणून माझा एक महत्त्वाचा रोल राहिला. त्यामुळे अनेक निवडणुका मी बघितलेल्या आहे. सगळ्या गोष्टी झाल्या, चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी झाल्या. परंतु त्याच्यामुळे निवडणुकामुळं कोणी केला असेल वगैरे असं मी म्हणणार नाही. परंतु निश्चित मी रीतसर फोन नंबरचे तक्रार पोलीस आयुक्तांकडे केली. धमकी देणाऱ्याचं म्हणणं काय होतं? म्हणजे काही कारण सांगितलं किंवा काय की थेट मारून टाकेल इथपर्यंत होतं मला? ठोकून टाकू, मारू, काय बुडवून टाकू, ठोकून टाकू, मी त्याच्यात लिहिलेले अशा पद्धतीनं भाषा होती. आणि कारण नाही, कारण आता पोलिसांनी तपासायचं आहे. त्यांनी काहीच सांगितलं नाही. त्यांनी काही नाही सांगितलं तसं. नाही, आता हे नंबर ज्यावेळेस बघतो, ट्रू कॉलर आहे, वेगवेगळे ऑप्शन्स आहेत नंबर शोधायचे. तुम्ही या दरम्यानच्या काळात नंबर शोधला असेल, कोण आहे, काहीतरी तुमच्या प्राथमिक पातळीमध्ये मी जनरली कॉल रेकॉर्डिंग करत नाही, कारण मला ते खरं तर योग्य नाही कॉल रेकॉर्डिंग करणं. आणि ट्रू कॉलरही माझ्याकडे नाही, कारण त्याच्यामुळे डाटा हे होऊ शकतो. म्हणून मी काही ट्रू कॉलर पण माझ्या मोबाईल ठेवलं नाही. पण मी रीतसर जो नंबर आहे त्याच्यात एकाच फोनहून 2-3 जण आजूबाजूला बोलत होते, एवढं मी म्हटलेलं आहे. मला वाटतं पोलीस ज्यावेळेस तपास करतील त्यावेळेस मी सांगेल या सगळ्या गोष्टी. नाही, स्पेसिफिक असं असतं, एखादी धमकी आली, कोणी धमकी देत असेल तर काहीतरी त्याला कारण मागच्या काही दिवसांपासूनची पार्श्वभूमी असते आणि अंदाज असतो किंवा यांनी मला धमकी दिली असावी किंवा या उद्देशानं धमकी दिली असावी. तसं काही आहे का? कुणाचा विषय काही आहे का? संशय काही आहे का? नाही, आता जो नंबर जिथला येईल, ज्या भागातला येईल, कोणत्या कार्यकर्त्याला, त्याच्यावर तो कळत संदर्भ. आत्ता तर मी संदर्भ नाही सांगू शकत. मग तो पोलिसांनी त्याचा रीतसर तपास केला पाहिजे. त्यामुळे आपोआप तो नंबर सापडल्यानंतर, तो व्यक्ती सापडल्यानंतर कोणत्या पार्श्वभूमीतून धमकी दिली हे कळेल. कारण रोज आमच्याकडून काही गोष्टी चांगल्या होतात, काही गोष्टी वाईट होतात. कित्येक वेळेस मी वेगळ्या पद्धतीनं एक विरोधी पक्षात काम करतोय, त्याच्यामुळे वेगळ्या पद्धतीनं सत्ताधाऱ्यावर आरोप करत असतो. निवडणुकीच्या राजकारणामध्ये कोणाला आवडणारं